एक महत्त्वाची बातमी बघूयात। मंत्री धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय होऊ शकतो। मुंडेंवर होणारे सातत्याने आरोप आणि या आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता यावर 2 दिवसात निर्णय होऊ शकतो। सूत्रांकडून ही माहिती मिळते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात पुढच्या 2 दिवसात निर्णय घेऊ शकतात। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिकचा समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत। वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संदर्भात पुढच्या 2 दिवसांमध्ये कदाचित भूमिका स्पष्ट करू शकतात। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे की भूमिका घेतलेली आहे। आता ती भूमिका नेमकी शब्दात रूपांतर कशी होणार याची वाट आम्ही बघू। आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची रणनीती ठरवू। पण तो भेदाभेद होतोय का? कारण सुनील केदार यांना एक वेगळा न्याय, नाही, तो तर राहुलजी गांधींच्या बसून वेगळा न्याय देण्याची भूमिका भाजपची या ठिकाणी आहे। राहुल गांधींना वेगळा न्याय, सुनील केदारांना वेगळा या ठिकाणी न्याय आणि इतरांना वेगळा न्याय, हे आता स्वतःच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीत बसवून कसं वाचवता येईल हा प्रयत्न चालू आहे तो दिसतोय।